तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणती नदी आपला रंग बदलत राहते? तुमचे ऑप्शन आहेत, ए कृष्णा नदी, बी गंगा नदी, सी कान्यो क्रिस्तालेस, डी गोदावरी नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कान्यो क्रिस्तालेस. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात पक्ष्यांची घरटी हाताने बनवली जातात? तुमचे ऑप्शन आहेत, ए भारत, बी नेपाळ, सी चीन, डी पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वात जास्त पाणी असते? तुमचे ऑप्शन आहेत, ए शेळी, बी गाय, सी हत्ती, डी गाढवीन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गाढवीन. तुमचा चौथा प्रश्न आहे, खिलजी घराण्याचा संस्थापक कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत, ए अल्लाउद्दीन खिलजी, बी कुतुबुद्दीन ऐबक, सी जलालुद्दीन खिलजी, डी बलबन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जलालुद्दीन खिलजी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारताचे सर्वात नवीन राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए उत्तराखंड, बी झारखंड, सी तेलंगणा, डी छत्तीसगड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा. तुमचा सहावा प्रश्न आहे, इराकची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए काबूल, बी वारसा, सी ओटावा, डी बगदाद. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बगदाद. तुमचा सातवा प्रश्न आहे, हरिद्वार आणि कानपूर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए गंगा, बी यमुना, सी गोमती, डी सरयू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. तुमचा आठवा प्रश्न आहे, श्वेतक्रांती मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए खत, बी अंडी, सी दूध, डी मांस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दूध. तुमचा नववा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा घेण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत, ए 1951 मध्ये, बी 1921 मध्ये, सी 1891 मध्ये, डी 1872 मध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1851 मध्ये. तुमचा 10वा प्रश्न आहे, कुरकुरे खाल्ल्याने कोणत्या अवयवाला इजा होते? तुमचे ऑप्शन आहेत, ए डोळा, बी दात, सी मूत्रपिंड, डी यकृत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी यकृत. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी मध्य प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.